Thank you.
Yeah.
पिकलिया शेंग तडपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम लोभ निमाले ठाई सर्व आनंदाची सृष्टी झाली आठव नाथव गेले भाव झाला स्वयंमेव पांडुरंग काम क्रोध लोभ निमाले ठाईच सर्व आनंदाची सृष्टी झाली तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मिजे याची लागी काम क्रोध लोभ निमाले ठाईत सर्व आनंदाची सृष्टी झाली जय जय स्वसंविद्या देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाश मने वृत्तिदासु अवधारी जयांचे किल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण हेची वंदू श्री गुरुचरण नमस्कार धन्य धन्य निवृत्ती दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादायी कथेचा विस्तार तुकोबाला यांचा 4 चरणाचा देवाला नवीन पांडुरंगाला शरण गेल्यानंतर साधकाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं हे दृष्टांतात सादर करणारा हा सालावतप्रमाणे याही वर्षी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या 38 वर्षे या ठिकाणी पूर्ण होत आहे. असणारा हा पिंपळगाव राणी तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ संपूर्ण वारकरी महिला तरुण सर्वांच्या सहयोगानं सर्वांच्या सहकार्यानं दररोजच्या अन्नदानातून दररोजच्या काकड आरतीतून गाथा भजन आम्ही आलो तेव्हा गाथा भजन चालू होतं ना बाबा. लोक भजन अतिशय सुंदर भजन चालू होतं. हरिपाठ रात्रीचा जागर संपूर्ण अनादी कालापासून चालू असणारी ही अध्यात्माची जी परंपरा आहे ती परंपरा आपल्या गावांना या ठिकाणी अतिशय अखंड या स्वरूपामध्ये नामस्मरणातून सादर करीत आहेत. आणि त्या निमित्तानं माझ्यासारख्याला आजच्या 5व्या दिवशी येण्याचा जो योग
आपल्या सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनातून सांगण्यातून आपल्याच गावातील असणारे एक वारकरी आमच्या सहवासात, आमच्या संगतीनं, आमच्या अनुभवात वारीमध्ये चालत असणारे ऋषिकेश, त्यांचे वडील रमेश, संगतीनं अध्यात्म समजत असतो, कळत असतो, नवीन नवीन अनुभव येत असतो. त्या अनुभवातून त्यांनी माझ्यासारख्याला एवढ्या लांब येण्यासाठी आग्रह धरला आणि यावं लागलं बरं का. जिथं प्रेम असतं, जिथं श्रद्धा असते, जिथं भाव असतो तिथं जावंच लागतं, यावंच लागतं. म्हणून त्या निमित्तानं 200 किलोमीटरहून सकाळी 5 वाजल्यापासून प्रवास करत करत नवली सर्व दैवतांचे, सर्व गडांचे दर्शन घेऊन आम्ही बरोबर या ठिकाणी 4 वाजता पोहोचलो. येताना आमच्या बरोबर अध्यात्मामध्ये बैठक लागते, संगत लागते, सहवास लागतो. त्या सहवासाच्या दृष्टीनं आमच्या बरोबर असणारे आमचे गुरुवर्य अनाथ महाराज, जे आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये गेल्या 25 वर्षापासून त्यांच्या आमच्या जीवाचं ऐक्य झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आमचंही आध्यात्मिक जीवन समाजाच्या उपयोगाला येते. आमच्या परिवारातील असणारे आमचे दोन्ही भाऊ, आमचे मामा, मी का सांगतोय की अध्यात्मामध्ये संगत सहवास ही जर योग्य असेल, ती जर परिपक्व असेल, ती जर टिकणारी असेल तर आपल्या अध्यात्माला कुठेही गालबोट लागत आणि ते अध्यात्म टिकतच. आणि टिकण्यासाठीच योगायोगानं सहज आमच्या वारकऱ्यांच्या घरी बसलं असताना चर्चा निघाली. मी का सांगतोय, खूप महत्वाचं थोडंसं सांगणार आहे बरं का. आज 5वा दिवस आहे. तुम्ही अध्यात्माच्या सप्ताहातल्या पहिल्या दिवसापासून जी संतांची, वारकऱ्यांची जी अभंग निवडण्याची जी प्रक्रिया आहे, नाम साधना, पहिल्या दिवसापासून संत उपदेश, भक्तीचा बोध, सर्व प्रकारचे एक एक दिवस अभंग निवडत निवडत आजची जी प्रक्रिया आहे ती शरण जाण्याची आहे. बरोबर आहे. नाम बघितलं, संत बघितले, उपदेश बघितला, आज तुम्हाला निर्णय पक्का करायचा आहे. आणि निर्णय पक्का झाल्यानंतर आपण काय करतो बाबा, शरण जातो का नाही. गुरु निश्चित झाल्यानंतर, अधिष्ठान निश्चित झाल्यानंतर, आजपर्यंत सर्वांचं अधिष्ठान निश्चित झालंय आणि आपल्याला शरण जायचंय. आणि कशासाठी शरण जायचंय, मुरण्यासाठी. कशासाठी, कुठे गेला ऋषिकेश, विषय कशावर निघाला, मुरलं पाहिजे. अध्यात्मामध्ये काय झालं पाहिजे, बघा नाही वारकरी किती सुंदर ताल म्हटलं, पप्पादाने किती सुंदर वाजवलं, पण हे कशाचं लक्षण आहे, मुरल्याचं लक्षण आहे. आम्हाला अनुभव येतो बरं का बाबा, वेगवेगळा अनुभव येतो. का महाराजांचं कीर्तन कसं पाडायचं, कसं उठवायचं, कसं स्वरातून घालायचं, नाही का, हे ज्या त्या क्षेत्रात त्यांना माहीत असतं. पण जिथं मुरलेलं असतं, जिथं अध्यात्मासाठी केलं जातं, तिथं कधीच असं केलं जात. मला तो अनुभव आला की कुठल्याही प्रकारे वरताड नाही, स्वराची कुठली विसंगती नाही. मी काय सांगतोय, मुरणं. म्हणून आज तुम्हाला या अभंगातून आध्यात्मिक साधकाच्या जीवनातली जी परिपक्व अवस्था आहे, पिकल्याची, मुरण्याची, आणि ती पिकल्यानंतर, मुरल्यानंतर जसं लोणचं असो, बरोबर, मुरल्यानंतरच गोड लागतं का नाही. मडक्यामध्ये टाकल्यानंतर ते मुरतं, तेव्हा त्याला चव येते. साधं कालवण केलं तर लगेच उमळी आल्या आल्या लगेच आपण वाढून देत, महिलांना देतात का वाढून, त्याला थोडा वेळ त्याची वाफ दाबावी लागते. आणि ती जेव्हा वाफ दाबली जाते, ती जरा थंड होतं, तेव्हा त्याला चव येते. तसं आपल्या आध्यात्मिक जीवनात, परमार्थिक जीवनात साधू संतांनी अध्यात्मामध्ये वारी करत असताना, भजन करत असताना कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबा, त्यामध्ये मुरणं खूप महत्वाचं आहे. आणि मुरण्यासाठी आपण सर्व एकत्र आलेलो आहोत. एकत्र येऊन आज इथं मी जो अद्वैताचा सिद्धांत तुम्ही बघतोय अनुभवातून गेल्या 38 वर्षापासून, की जे अध्यात्मामध्ये उणीव आहे, कशाची, तर एक जीव दुसऱ्या जीवाला स्वीकारत नाहीये. एक जीव दुसऱ्या जीवाला जवळ घेत, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला नाव ठेवल्याशिवाय राहत, एक धर्म दुसऱ्या धर्माला नाव ठेवल्याशिवाय राहत. पण मला इथं वेगळं वाटलं की एवढ्या 38 वर्षापासून की आपण अज्ञानानं
हिंदू मुस्लिम नाही का, व्यवसायानं कुठल्या तरी वर्णानं आपण वेगवेगळ्या समाजामध्ये जन्माला येतो, पण माझ्या साधू संतांनी सांगितले सर्व घटी देहादिही विठ्ठल जडी स्थळी भरला रीता ठाव नाही आज मी दिवशी पाहिला विठ्ठल. मग आपल्या इथं या महात्म्याचं असणार शेख मोहम्मद बाबा, बरोबर की नाही? आपण बाह्य अंगाने जर वरवर बघितलं तर आपण लगेच म्हणणार हे मुस्लिम आहेत, बरोबर की नाही? पण इथं साधू संतांनी काय सांगितलं, कबीर मोमीन लतीफा मुसलमान काम पात्रा खोदो भजनी हरीच्या नामामध्ये परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये कुठल्याही जाती धर्माचा या हरिनामामध्ये या साधनेमध्ये तो कुणीही कुठल्या जातीचा असो, कुठल्या वर्णाचा असो, स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, म्हातारा असो, सर्वांनी आल्या आल्या तरुणांनी खूप स्वागत केलं बरं का माझं. तरुण एवढे धावत आले, खूप आनंद होतो त्यांना अध्यात्माचा. तर त्या तरुणांचा अध्यात्म टिकवण्यासाठी महाराजांचं पण जगणं वागलं कसं पाहिजे, नाही तर एखादी का बातमी त्यांनी पेपरला वाचली कोणाची कोणाची मग त्यांनाही वाईट वाटतं, हो आपण कशी संगत धरावी, कशी संगती जावं. म्हणून अध्यात्म करणाऱ्यांनी असं जीवन जगावं की 401 वर्ष झाले आहेत देह सोडून, मृत्यूलोक सोडून, तरीही त्या नावानं, त्यांच्या नावावरती अखंड हरिनाम सप्ताह चालतोय. अध्यात्मामध्ये किती जगला यापेक्षा कसा जगला याला खूप महत्व आहे. आणि ते जगणं आध्यात्मिक धर्म कार्यात असावं, परमार्थात असावं. म्हणून यांचं जीवन अखंड अध्यात्मामध्ये बरेचसे अनुभव या गावातील लोकांनी सांगितले की त्याला कोणी चमत्कार म्हणून, कोणी त्याला जादू म्हणून, पण खरोखर साधू संतांची वाणी पवित्र झाल्यानंतर ते बोलत तसं घडत असतं. पण वाणी पवित्र होण्यासाठी काय लागतं, आचरण लागतं, जगणं लागतं, वागणं लागतं. पवित्र तो देह असं यांचं जीवन होतं. म्हणून त्या योगानं तुम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाजाची एकत्र येऊन 38 वर्षापासून अध्यात्म टिकवताय, करताय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे, मला अभिमानाची गोष्ट वाटते. म्हणून त्याही निमित्तानं मी इथपर्यंत येण्याचा जो आग्रह केला, जो अट्टास धरला, माझ्या साधू संतांच्या भाषेत दुरून आलो मी
वर्ष झाली, पण येण्याचं कारण भेटी व्हायची होती संतांची, या जीवाची, या वारकऱ्याची. म्हणून आणि पंढरपूरला जाण्याची पण आवरावर चालू होती. बाबा आमचं वारकरी जीवन आहे, वारीमध्ये आलेला अनुभव बरं का. गुरु आहे, सद्गुरू पण आहे, पण कुठं आश्रमात, कुठं आळंदीला, कुठं पंढरपूरला, गृहस्थाश्रमातच आहे, पण अनुभवाचं आहे बरं का. म्हणून वारी 29ला दादांची निघते. गेल्या 25 वर्षापासून आम्ही वारीचे वारकरी आहोत. म्हणून जो वारीत अनुभव येतो, वारकरी जीवन, वारकरी मर्यादा, वारकरी अनुभव तुम्हा सर्व साधकांना यावा, त्या उद्देशानं इथपर्यंत आलो. एवढी धावपळ असताना त्यात शेतीची कामं चालू झालेली असताना. म्हणून ऐका, मी का सांगतोय हे, अध्यात्मामध्ये जगत असताना, अध्यात्म करत असताना साधू संतांनी काही मर्यादा घालून दिलेले आहेत. नवे नवे काही वर्म आपल्याला सांगितले आहेत, आणि ते वर्म जर आपल्या हाताशी असतील, आपल्या जगण्यात असतील, आपल्या वागण्यात असतील, तर आपण कुठलाही अभंग सहजगत्या आपल्याला समजू शकतो. त्याचा अर्थ, त्याचं चिंतन हे कळतं. पण कधी वर्मते एक आहे पण काय वर्मते एक आहे दृढ करावा भाव जाणीव नागव लागून देती ठाव जाणीव नागवन लागून देती ठाव कुठं म्हणून संगटात सेवित होईत भाव संतांनी या मर्यादा घालून दिल्या वर्म सांगितले आपल्याला. हे महिलांनो ऐकताय का तुम्ही? काय वर्म आहे की मी कुणाची तरी सून आहे, मी कुणाची तरी सासू आहे, मी कुणाची तरी बहीण आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी गुरु आहे, मी वादक आहे, मी गायक आहे, मी महाराज आहे. ही काय आहे? जाणीव आहे, जाणीव. आणि ही जाणीव आपल्याला मुळापर्यंत जाऊ देत नाही. कुठपर्यंत? त्या तत्वापर्यंत, त्या सुखापर्यंत. कारण आपल्यावर ती जाणीव बसली. मी सासू आहे, सुनाचं काय ऐकू? मी सासरा आहे, मुलाचं काय ऐकू? मी गुरु आहे, शिष्याचं काय ऐकू? मी गायक आहे, टाळकऱ्याचं काय ऐकू? इने तेने प्रकारे या मनुष्य लोकांमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला कुठल्या ना कुठल्या नावानं, पदानं, पदवीनं, प्रतिष्ठेनं हा जीव दबलेला आहे, व्यापलेला आहे. म्हणून तो जीव शिवाचा अंश आहे. नवे नवे सर्व घटात राम आहे. सर्वांची उंची सारखी आहे. कुठेही कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी महंत नाही, कोणी मठाधिपती नाही. तो काही काळापुरता, काही वेळेपुरता
घरचा संसार करायच्या ऐवजी साधू संतांनी जो संसार केला तो संसार करण्यासाठी घरची 4 मुलं सांभाळत असेल तर मठामध्ये 100 मुलं सांभाळतो, बाकी त्याच्यात काही फरक हे ज्याला कळतं तो माझा मठ म्हणत. मी का सांगतोय? जाणीव नागवण लागून पीठ म्हणून संगटा सेवी अद्वैत भाव सुखे मी निजलोगा. शून्य, आपण सर्व शून्य आहोत. कशावरून? पहिले कोठेची नवने काही आधे तुझे होते काही जगविना म्हणून त्यानं कोणीतरी संगत सोबत असावी म्हणून या सृष्टीची निर्मिती केली. एकलेने कंठेची म्हणून दुसरीकडे राहील. मी का सांगतोय की आपल्याला मूळ विषयावर यायचंय की भगवंताने या सर्व सृष्टींना निर्मिती केली. हा संसार चालावा एकाच्या सहवासानं संगतीनं जगता यावं, वागता यावं, सुख भोगता यावं, नवे नवे अनुभव एकमेकाचा घेता यावा, यासाठी सर्व समान आहे. सर्वा घटी राम आहे, विठ्ठल जळी स्थळी आहे, रीता ठाव उरला नाही. म्हणून कुणीही कुणाला, म्हणून मी एक वारकरी असून, मी पण नाही होता, हा जीव एक वारकरी असून तुम्हाला सांगतोय की बाबा हो, आमचे बाबा काय सांगतात, कीर्तनकार म्हणजे कोणी असा विशेष नसतो का, काही विशेष नसतं. त्याचंही जीवन तुमच्यासारखंच असतं, पण काही पथ्य, काही आचरण, काही तत्व पाळली की त्याचीही वाणी शुद्ध होते. एकदा वाचलेला अभंग लक्षात राहतो, एकदा ऐकलेलं कीर्तन, एकदा सांगितलेला गुरु उपदेश लक्षात राहतो, आणि बाकीच्यांच्या का लक्षात राहत नाही? कारण ह्या पिशवीमध्ये जर बाजारला जाताना वांगे आणायचे असले, जर आधीच बटाटे भरून नेले तर वांग्याला जागा शिल्लक, तशी ही एक पिशवी आहे बुद्धी नावाची. बुद्धीचे वैभव अन्य नाही एका किशोर. या बुद्धीच्या पिशवीमध्ये जर तुम्ही विषयाची, काम क्रोधाची, लोभाची, अहंकाराची, जे संसारिक दुःखाच्या ज्या कटकटी असतात त्या जर भरून ठेवल्या, मुलाबाळांच्या संसाराच्या, तर अध्यात्माचा एकही शब्द त्यामध्ये साठत नाही. आणि हे जर घडलं तर कितीही कीर्तन, कितीही वाऱ्या करा तरी काही तुमच्या जीवनाला किंमत नाही. म्हणून ही किंमत यावी, म्हणून अध्यात्मामध्ये आपल्याला सुख समाधान मिळावं. समजा इथं आलो नाही का मी कीर्तनाला, जर मला व्यवस्थित वागणूक दिली नाही, मी पुन्हा येईल का? माझ्या भाषेत बरं का, त्यांच्या भाषेत नाही, मी पुन्हा येईल त्या भाषेत नाही. मला जर इथं समाधान लाभलं नाही, जे पाहिजे ते मिळालं नाही आध्यात्मिक बरं का, तर मी पुन्हा येईल का? तसं तुमच्याही जीवनामध्ये जर अध्यात्म करत असताना जर सुख लाभलं नाही, समाधान लाभलं नाही, पिठी वाजवून, गायन काम करून, पखवाज वाजून, कीर्तन करून, तर मी पुन्हा कीर्तन करील का? ह्या जीवाला समाधान मिळावं लागतं, सुख मिळावं लागतं. म्हणून प्रत्येक जीव या मृत्यू लोकामध्ये, या देहात येऊन प्रत्येक जीव कशाची अपेक्षा करतो? असा एकही जीव नाही की त्याला सुख नको आहे. म्हणून प्रत्येक जीव
सुखाच्या प्राप्तीसाठी दुःखाच्या निवृत्तीसाठी अट्टास करतोय आणि ते मिळवण्याचा क्षणोक्षणी पावले अट्टास करतोय. ते एकदा मिळालं अध्यात्मामध्ये कुठं पखवाद वाजून वारी करून माळकरी होऊन ते जर सुख मिळावं तर तो जीव तिथे स्थिरावतो. कुठं आश्रमात संस्थेत है की नाही. ज्या उद्देशाने आपण त्या संस्थेत गेलोय जे शिकण्यासाठी ते जर या जीवाला जर प्राप्त झालं तर तिथं समाधान लाभतं आणि समाधान ही स्थिती आहे. हो पखवादीनं समाधान काय आहे का वस्तू आहे बाजारात भेटते का ही त्या जीवाची स्थिती आहे आणि ती त्यांनाच कळते. जावे त्याच्या वंशांती वरचेवर नाही कळेल कपड्यावरून नाही माळीवरून नाही गंधावरून नाही कोणत्या गाडीतून आला त्याच्यावरून नाही. माऊलींची कोणी सांगतो मी शक्यतो मला अभ्यास दाखवत नाही बरं का आणि अभ्यास ही दाखवायची पण गोष्ट नाही. अभ्यास दाखवला का लई लोक मागं लागतात. काय दाखवल्यावर लय लोक मागं लागतात आणि अध्यात्मामध्ये लोक मागं लागली की त्याचं वैयक्तिक साधना चिंतन नामस्मरणाच्या मध्ये व्यत्यय निस्ता हिंडणं फिरणं लोकांच्या वेळी झोपून देण्याच्यातच जातो. म्हणून मी शक्यतो वापरतच नाही. फक्त पण माझ्यापुरतं जेवढे पाहिजे. सुखाची जी व्याख्या आहे ती बाह्य अंगाने तुमच्या डोळ्याला दिसणार नाही. ती जीवाची अवस्था आहे. ऐकताय का ऐकावं का ते सुखगा ती तुझं दावी जेलवा देखी ते बोला बोला ते आत्म्याच्या भेटी जीवासी होय. कुठं होत असतं ते जीवाला आतमध्ये आत्म्यामध्ये शरीरात नाही काठपदराच्या धोत्रात नाही रंगीत कपड्यात नाही. ती जीवाची स्थिती आहे. म्हणून जीव सुखी होण्यासाठी बाकीच्या बाह्य अंगाच्या लक्षणाचा कुठल्याही साधनाचा उपयोग होत नाही. म्हणून सुखी जिने व्हावे जगने व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आध्यात्मिक जीवनामध्ये जो सुखी झालाय तोच दुसऱ्याला सुखी करू शकतो. एरवी दुसऱ्याला सुखी करण्याचा अधिकार सोडा. ही जागाच ती नाही. ही जागा अशी आहे की इथे काय पाहिजे त्याग पाहिजे वैराग्य पाहिजे. या अध्यात्माचं जर मूळ काय असून त्याग आहे वैराग्य आहे. सर्व साधू संतांचं जीवन या महात्म्याचं जीवन तर तुम्ही बघितलं असेल तेव्हा. आता हे तर आम्ही नाही बघितली तुम्ही नाही पण अजून एक महात्मा आहे आपल्या जवळच तुम्ही बघताय. कुठं सांगता पण तुम्ही की बाबाचं जिवंत असताना वागणं जगणं काय होतं. लोकांनी त्यांना किती त्रास दिला. जिवंत असताना त्यांना मानलं का. त्यांची कीर्तनं त्यांचं बोलणं सुद्धा ऐकलं. कारण त्यांचं बोलणं हे ऐकण्यासारखं खरं बोलणं हे ऐकण्यासारखं. इथून सुद्धा जे ऐकूशी वाटतं ते खरं. ते फक्त तुम्हाला 1 तासभर 2 तास गोड वाटतं कानाला नाही का ऐकायला नाचायला जे काही असेल ते. म्हणून बाबा महात्म्याचं जीवन हे आचरण करण्यासाठी असतं आणि ते आचरण जो करील त्या पावलावर पाऊल जो ठेवील त्यांच्यासारखं जो जगेल त्याला ते आत्म्याचं सुख होत असतं. आणि आत्म्याचं सुख हे दिसणारं नसतं बरं का मला दिसणारं नसतं. म्हणून अध्यात्मामध्ये जो त्या वाटेने जाईल त्या मार्गाने चालेल त्याच्या जीवनात पंथे चालू जातात त्याच वाटेने जर चाललो त्या जीवन
जर आपण जगलो तर आपल्याला ही जीवनामध्ये परिपक्वता पिकल्याची अवस्था तयार होईल आणि सर्व साधू संतांना सर्व महात्म्यांना ती अनुभवाची पिकल्याची स्थिती आली. अशी स्थिती माझ्या तुकोबारायांची झाली आणि त्या स्थितीचं दृष्टांताचं वर्णन माझ्या तुकोबारायांनी तैसे आम्हा केले पांडुरंग. हे पिंपळगावकरांना ऐकताय का कळतंय का बोलणं? बोलत चला बरं का. तुमच्या इकडं पिकणारं फळ कुठलं आहे? जे तिथं वावरात जमिनीत आपल्या घरात पिकत. शेंग खूप जुनं झालंय. काय तुमच्याकडं? शेंगार म्हणायचं. आंबा आहे का? आंबा तुम्ही अनुभवता, पिकवता का? तुमच्यासाठी खूप महत्वाचे. आणि एक दृष्टांत जरी काढला ना तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हालाही तसं जगावं, तसं वागावं असं वाटेल. आणि असं वाटल्यानंतरच तुम्ही बदलणार आहात. वारीमध्ये सुख समाधान मिळण्यासाठी तुम्हाला एखादा तरी दृष्टांत कळणं खूप महत्वाचं आहे. जसा आंबा त्या झाडाला पिकल्यानंतर गोड लागतो, तोच जर कच्चा तोडला पिकतो का? पिकतही घातला तर तो काही वेळापुरता, काही काळापुरता, काही दिवस त्या झाडालाच, त्या देठालाच चिकटून राहावा लागतो. आतली कोय परिपक्व होईपर्यंत. काय म्हटलं मी? नाहीतर कच्चा तोडला तर तो आंबट लागतो किंवा तुरट लागतो. त्याची जशी चव असेल तशी. जसं झाडाचं फळ जसं कवळ्यापणा तोडल्यानंतर ते कडू लागतं, त्याला जर झाडाला पिकू दिलं आणि ते जर झाडाला पिकलं तर त्याची चव बदलते. चव कोणाची? झाडाची, फळाची म्हणा. कुठल्याही फळाची चव बदलते. मग आपल्याकडे या ते फळ तिथंच ठेवा आणि आपणही एका झाडाचं फळ आहोत असं समजा. मगाशी प्रमाणे येऊन गेली. आपण भगवंताचं फळ आहोत. कोण? आपण आहे का नाही? कुणाला विश्वास नाही बरोबर देव आहे म्हणून? कुणाला विश्वास नाही. आपण देवाची लेकरं आहोत असा कुणाला विश्वास नाही. ज्यांना नाही ते हात वरती करा बरं. हा आहे ना? आपण सर्व भगवंताची लेकरं आहोत. त्या भगवंताच्या झाडाची, वृक्षाची फळं आहोत. आपल्याला परिपक्वता येण्यासाठी आपल्याला त्या पांडुरंगाच्या कुठल्याही दैवताच्या त्या झाडाला, त्या सवासात, त्या संगीत चिकटून राहावं लागेल. कशासारखं? त्या फळासारखं. पण आपण राहतो का? वर्षभर माळ घातली, दुसऱ्या वर्षी संगत बदलली तर म्हणते तर तू माळ काढ, नाही तर मला तरी घाल, नाही तर मी काय तुझ्या बरोबर राहत. संगत बदलल्यावर आपण आपल्या झाडाला विसरून जातो. हे मैदान
महिलांची संख्या जास्त आहे. आता पुरुष तर बाजूला बसले, पुरुषांना अध्यात्माची गरजच नाही राहिली. ते कारभारामध्ये मग नाही, व्यवहारामध्ये देणे आणणे घेणे. हां, आणून द्यायचं घरात, तुला वाटत तसं, तुला वाटत तसं. संसार आहे, तुला वाटत तसा कर. आणि अध्यात्म तूच कर, मी घरी. म्हणून ऐका, तुम्ही जरी ज्ञानी झाला ना, आणि खरोखर श्री मी 2 घरांचा उद्धार करते, बरोबर की नाही? माहेरचा पण आणि सासरचा पण. तुम्ही नाराज आहे का? नाही ना? माझ्या बघा ना, इकडे कोण मला बोलवलं की नाही तुम्ही बोलायला? मग कोणाकडे बघितलं पाहिजे तुम्ही? 2 तासच कीर्तन झालं पाहिजे. मग पुढल्या वर्षी तारीख भेटेल किंवा लोक मानतील, उद्या सत्कार होईल. दरवर्षी तारीख आला. आपल्याला काय व्हायचंय? पिकायचं आहे. आपल्यातला कडूपणा. तुम्ही म्हणशाल बाबा आम्ही कुठं कडू आहे? आम्ही तर खूप मडू आहे, आम्हाला खूप मानतात, आम्हाला मुलं मानतात. हे तोडतात, आम्हाला मुलं मानतात, आम्हाला भाऊ मानतो, पत्नी मानते, नातेवाईक सर्व मानतात. आम्ही कुठं कडू आहे त्याची जाणीव आपल्याला नसते. म्हणून प्रत्येक जीवाला जर गोडपणा यावा, समाधान लावावं, सुख लाभावं असं वाटत असेल तर आपलं कुलदैवत काय आहे? विठ्ठल कोळीचे दैवत. वित्त बोध सर्व काही पुण्य पुरुषार्थ, आई वडील बंधू भगिनी सर्व विठ्ठल आहे. म्हणून आपल्याला शरण जायचंय बरं का. कमीत कमी कीर्तनात तरी खंडोबाला शरण जाऊन नाही, आपल्याला पांडुरंगाला शरण जावं. शरण जा उदारा. पांडुरंगालाच का बरं शरण जायचंय? दुसरा देव चालणार नाही का? अरे आपलं कुळीचं दैवत आहे. नवे नवे आपल्याला सर्वसामान्यांना एक आदर्श घातला माझ्या पांडुरंगानं. रामाना नाही, कृष्णाना नाही, पण या कलियुगामध्ये पांडुरंगानं स्वतःच्या पत्नीला बरोबर घेतले. बरोबर का नाही? 28 युगापासून पंढरपूरला उभा आहे. राम अवतारामध्ये धनुष्यानं युद्ध करण्याच्या निमित्तानं जंगलात गेला. तिकडे 14 वर्ष परत पत्नीची त्याची परत भेट झाली. कृष्ण अवतारात तर किती पत्न्या आणि किती मोठा संसार, काही मेळ लागला. म्हणून या युगात या काळात आपल्याला मृत्यूलोकात या संसारात पांडुरंगाला शरण गेल्याशिवाय चालणार. एक पत्नी रुक्मिणी बरोबर आहे. 28 युगापासून उभा आहे. पत्नीला बरोबर घेऊन आपल्याही संसारात जर सुख व्हावं, सुख यावं असं वाटत असेल तर ज्या पुरुषाच्या बरोबर पत्नी विचारानं सर्व गोष्टी बरोबर आहे त्याचा संसार सुद्धा सुखाचाच आहे बरं का. आणि तुम्ही जरा दुर्लक्ष करून चालणार नाही. निश्चित कीर्तन वार करीन, माळ करीन, माझ्याकडे येईन या अलंकारात जर गेले ना
पत्नी मुलं जर तुम्हाला नावं ठेवत असतील तर तुमच्या पुरुषार्थाला शून्य किंमत आहे वा. बरं का, आज कलियुगात तुम्ही जरा बघा, परीक्षण करा स्वतःचं की आपली पत्नी आपल्या बरोबर आहे का. विचारानं बरं का, विचारानं पत्नी जर बरोबर असेल तर खरोखर आपल्याला गरिबी कितीही असू द्या, नोकरी असू द्या किंवा नसू द्या, जमीन कितीही कमी असू द्या, पण पत्नीच्या हाताला हात धरून रोज मोल मजुरी करण्याची वेळ आली तरी चालेल, पण पत्नी बरोबर असावी. बरोबर का नाही, ऐकताय का तुम्ही. आणि हा आदर्श आपल्या मुलाबाळांना जर तुम्ही दिला वागून जगून तरच तुमचं पुढलं जीवन, पुढला काहीतरी आदर्श आहे पोरांसाठी. नाही तर पैसा नुसता पोरांसाठी कमवायचा आणि पत्नीशी रोज भांडण करायचं. आपले मुलं काय आदर्श घेतील. आपली अर्धांगिनीच आपल्या बरोबर नसेल विचारानं तर आपल्या संसारात कधीही सुख लाभणार नाही. म्हणून माझ्या पांडुरंगानं रुक्मिणीला बरोबर घेतलंय. प्रत्येक मंदिरात, प्रत्येक गावामध्ये आणि 28 युगापासून बरोबर आहे. आणि तुम्हाला सांगतोय बरं का पांडुरंग, हा या कलियुगात दुःख एवढं काही अवघड नाही. कमरेवरती हात ठेवले, समचरण दृष्टी आहे आणि तुम्हाला सांगतोय की या संसारामध्ये सहजगत्या तरुण जाण्यासाठी कुठलीही काळजी करायची गरज नाही. हा, आणि हे जगणं, हे वागणं आधी पांडुरंगानं कुणाला दाखवलं. पुंडलिकाच्या भावाचा गोकुळीहून झाला येता निज प्रेम भक्ती भरता घ्या घ्या आता म्हणतसे. कृष्ण अवतारातून पांडुरंगाच्या अवतारात येऊन पुंडलिकाला एक आदर्श जीवन कसं जगावं, चुकलेल्या पुंडलिकाला वाट, चुकलेल्या पुंडलिकाला वाट दाखवली. काय चुकला होता पुंडलिक. संसारिक जीवनामध्ये अर्धांगिनीच्या निष्ठ्या सौंदर्यावर भाळून जन्मदात्या आईवडिलांना विसरून पत्नीच्या नादामध्ये आईवडिलांच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी. बरोबर का नाही. असा असणारा पुंडलिक या संसारामध्ये शृंगारामध्ये पत्नीच्या लटक्या प्रेमामध्ये भुलून मनुष्य जीवन मुलाचं कर्तव्य विसरून गेलेला पुंडलिक जेव्हा सद्गुरूच्या भेटीनंतर, सद्गुरूच्या उपदेशानंतर, सद्गुरूचा उपदेश काय होता हो जरा सांगून जाईल बरं का मी. सद्गुरूचा कलियुगात लई उपदेश कसा ना कसा चालू हो, पण काय पुंडलिकाला उपदेश केला हो. दर्शनाला येणाऱ्या पुंडलिकाला सांगितलं तुझ्यासारख्याचं मला तोंड सुद्धा बघायचं. बरोबर की नाही. ऐकलं नाही कधी हो साधकांना. रागानं बोलणारा सद्गुरू असावा, रागानं बोलणारा, प्रेमानं बोलणारे सद्गुरू हे स्वतःसाठी शिष्याला वापरत असतात. ते कधी त्याच्या कल्याणाचं कधी बोलत नाही. जो सद्गुरू रागानं बोलतो माझ्या संतांच्या भाषेत, माझ्या सर्व संतांनी त्या भाषेमध्ये ज्ञानदान दिलेलं आहे. त्या पुंडलिकाच्या सद्गुरूनं काय नाव त्यांचं आठवते का. नाही, कोणालाच नाही. पुंडलिकाच्या सद्गुरूनं काय उपदेश केला तुम्हाला तो कधी नाही. अजून एवढी कीर्तन वाजवले ना, मी तरी माझं कीर्तन ऐकतोय. तुम्ही एवढ्या लोकांची कीर्तन तुम्हाला मला अरे बाबांना शेवटी अनुभव कामाला बरं का. अनुभव शब्द कोणी वापरला होता मग अशी. ऋषिकेशच्या भावाचं काय नाव आहे का, तो इथे बसलाय का. तो म्हणून बाबा अनुभव म्हणजेच कीर्तन आहे. एका शब्दात मला खूप कीर्तन खोटं बोलते का तुमच्या चांगले बोलते. अनुभव म्हणजेच कीर्तन आहे. बाबांना अनुभवच सांगितलं का नाही.
आणि खरं आहे का नाही, मला पण येत नव्हतं बरं का. त्या कुकुट स्वामीने सांगितलं तुझ्यासारख्याच मला तोंड सुद्धा बघायचं नाही जो आई वडिलांच्या गळ्याला दोरी लावतोय आणि काशी यात्रा करतोय. त्याच्या तीर्थयात्रेत, वारी, माळी, भजनात सुद्धा काही किंमत. जो आई वडिलांना त्रास देत असेल त्याला आजही मृत्यू लोकांमध्ये तो कितीही वारकरी असू दे, महाराज असू दे, नाही तर शिष्टमाला असू दे, त्याला काही किंमत नाही. शिष्टमाला का म्हटलं माहिती का, त्यांना अनेक कीर्तन ऐकलेले असतात पण त्याच्या मनावर परिणाम होत, त्याच्या मनावर परिणाम होत. असे मनावर परिणाम होणारे पुंडलिक भरपूर आहेत. म्हणून त्या पुंडलिकाच्या मनावर परिणाम करण्यासाठी माझ्या पांडुरंगानं पंढरपूरमध्ये सद्गुरूचा बोध भेटल्यानंतर, उपदेश भेटल्यानंतर पुंडलिकाच्या मनाची खरोखर परिवर्तन झालं का नाही ही परीक्षा घेण्यासाठी गुरु तसा असावा लागतो बरं का. शेवटपर्यंत संगती राहणार, नाही तर हल्ली जीवनबाई शिष्य देत नसला. गुरु पौर्णिमेला बघत असतात 1, 2, 3, 5 गुरु पौर्णिमा बघत असतात. पण शिष्य जर व्यवस्थित जर गुरु पूजन करत नसेल तर त्याचं नाव सुद्धा कोणी, मी का सांगतोय, कलियुगात तुम्ही फसू नये. तुम्ही कलियुगामध्ये तुम्ही योग्य गुरुच्या संगतीत, मी मगाशी बोललो, तू ऋषिकेशला बोललो की तू अजूनही एक गुरु, एका साधक म्हणून एका गुरुला संगतीचा परिणाम खूप होत असतो बरं का. आपण किती कीर्तन ऐकले, किती महाराजांची अभंग पाठ केलेला काही किंमत नाही, किती कीर्तन वाजवले, पण आपल्या जीवनात गुरु एक असावा. आपुला तो एक ते देव करुणी घ्यावा तेने विनाची. म्हणून माझ्या पुंडलिकाचा गुरु पक्का होता. पांडुरंगाने त्याची परीक्षा घेतली इंद्रायणीच्या त्या चंद्रभागेच्या तिरी. आई वडिलांना घेऊन आल्यानंतर जोपर्यंत आई वडिलांची झोप होत नाही तोपर्यंत पुंडलिकानं मांडी सुद्धा हलवली. कधी उपदेश झाल्यानंतर, बोध झाल्यानंतर, मनाचं परिवर्तन झाल्यानंतर की ज्या पुंडलिकानं पत्नीला खांद्यावर घेतलं होतं तोच पुंडलिक बदलल्यानंतर आई वडिलांची झोप सुद्धा मोडू नये अशी मनस्थिती त्या पुंडलिकाची झाली. आणि तुमचीही मनस्थिती तशी व्हावी असं वाटत असेल तर पांडुरंगाला गुरु माना, पांडुरंगाला शरण जा. कुणाला? माऊलींची गोडी, जो मज होय अनन्य शरण दयाची निवारी जन्म मरण या लागी शरणागत शरणांची को. माझ्यासारखंच त्याला करील, माझ्यासारखंच सुखी त्याला बनवील, ही माझ्या माऊलींच्या ओवीतला अर्थ आहे, माझ्या भगवंताचा उपदेश आहे. म्हणून असा गुरु करा काय मी उद्धार माझी काय हे खंडले पारोशेतील धर्मावर कासयाने कळेल हे वर्म. हे वर्म कशाने कळेल? जेव्हा कधी ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. हे संसारातलं भांबवलेलं चित्त, पळणारं मन, हे पाहिजे ते पाहिजे, याला भेटायचं त्याला भेटायचं, ही योजना ती स्कीम, प्रॉपर्टीच्या नावाखाली, संपत्ती गोळा करण्याच्या नावाखाली पळणारं हे मन. अरे संसारिकाचं सोडा, आमच्या महाराज लोकांचं, वारकऱ्यांचं मन सुद्धा एवढं पळतंय, एवढं पळतंय. दिंडीत सुद्धा सुईचं चालत असं पळणारं मन थांबावं म्हणून त्यानं सुद्धा पांडुरंगाला करावं, शरण द्यावं. शरण गेल्यानंतर परिपक्व स्थितीमध्ये त्या आंब्यासारखं पिकल्यानंतर त्या देठाला त्याचा गोडवा तैसी आम्हा केली पांडुरंग. कसे पिकलेलं आंबा जसा गोड लागतो तसा वारकरी. बघा ना तुम्ही तुमच्याच गावातले जवळचे नात्यातले वारकरी बघा,
आपल्याशी गोड बोलतात का? वारकरी वारकऱ्याशी गोड बोलतात का? हे तुम्ही बघा. मी नाही सांगत, मी निंदा नाही करत कोणाची. ते तुम्ही बघा. का बोलत नसतील तर त्यांचा कडूपणा अजून गेलेला नाही. आणि जोपर्यंत कडूपणा जात नाही तोपर्यंत ते अध्यात्माच्या पात्रतेचे, अध्यात्माच्या लक्षणेचे, सप्त्यातल्या वारकऱ्याचे योग्य अधिकारी ठरत नाही. असे असणारे वारकरी माझ्यासारखे म्हणतात की बाबा रे, मी एवढा कीर्तन करतो, पखवाज वाजवतो, पेटी वाजवतो, भजन म्हणतो, चाली म्हणतो, माझ्यात तुम्हाला काय दिसतं? अभंगाचं दुसरं चरण. काम को काम क्रोध लोभ निमाले आणि अवघी आनंदाची कधी कधी. ए मैदानो, कळत नाही का माझं बोलणं तुम्हाला? मग उठून गावावर चालले तुम्ही. माझे तुकोबाराय म्हणले त्या आंब्याप्रमाणे त्या पांडुरंग झाडाला चिकटून राहा. भक्तीमध्ये अध्यात्मामध्ये चिकटल्यानंतर तुम्हाला न दिसणारे विकार. आंब्याला जर कावळ्याने टोचलं तर तो आंबा पिकतो का व्यवस्थित? त्याला खडा मारला टोचतो का? पिकतो का? त्याला जर कुठली बाधा झाली त्या आंब्याला तर तो पिकत, जास्त ऊन लागलं तरी तो आंबा पिकत, त्याला विषयानं ग्रासलेलं असतं. कोणाला? या आंब्याला सुद्धा माझ्या साधू संतांच्या विषय वेडी भुलले जीवाला, या मनुष्य देहात येऊन विषय ओढी भुलले जीव. आता यांची कोण करेल अनुपजे नारायणी भाव. यांचा पांडुरंगाच्या चरणी भाव जडत, विश्वास बसत आणि विषयामध्ये ओढलेले जीव आहेत. तुम्ही म्हणा पुढे महाराज काही सांगता तुम्ही. बघा ना, तुम्ही स्वतःच आत्मपरीक्षण स्वतःच करा. एखादी गोष्ट आपल्याला हवीशी वाटली, मग पुरुषाला एखादी बाटली, स्त्रीला एखादी नथनी, जे काय असेल ती एखादी संसारिक वस्तू हवीशी वाटली, ती जर भेटली नाही तर काय उत्पन्न होतो?
हा वस्तू जर भेटली नाही तर क्रोध उत्पन्न होतो, लोभ उत्पन्न होतो, पाहिजे मला पाहिजे, लोभ उत्पन्न झाला, नाही भेटली की क्रोध उत्पन्न होतो, ज्यानं दिली नाही त्याला मारायला उठतो, शिव्या द्यायला उठतो, बरोबर ना. जर काही खाऊशी वाटलं पिऊशी वाटलं म्हणजे तुम्ही नाही बरं खा, जे पेत असतील त्यांना, तर ते भेटलं नाही तर त्याचा क्रोध उत्पन्न होतो, लोभ उत्पन्न होतो, आणि त्या क्रोधामध्ये त्या लोभामध्ये तो फिरत असतो. गंगन स्त्री असेल तर कुठून तरी 1000 रुपये 10,000 रुपये काही करून ती प्राप्त करतेच. ती वस्तू घेतल्याशिवाय राहत विषय ओढी भुलले जीव यांची कोण. तो काय हरिपाठ करत, तो काय आरती करत, मग या मनुष्य त्यात येऊन या जीवाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट न प्राप्त करता, सुखासाठी न प्रयत्न करता, संसारिक असणाऱ्या बाह्य अंगाच्या वस्तू, कपडे लत्ते, दागिने, गाड्या, बंगले, मोटरसायकली आणि तिन्ही प्रकारे ह्या प्राप्त करण्यासाठी 6 प्रकारचे विषय त्याच्या मनामध्ये उत्पन्न होतात आणि तो मूळ विषयापासून बाजूला जातो. पुढं लोभ सर्प डंखला करू आपल्याला सोन्याचा पप्पा लावायचा आहे, मनात उत्पन्न झाली आशा, लोभ, आणि तो जर मनाला चावला तर तुम्ही सोन्याचा पप्पा घेतल्याशिवाय राहणारच. येणे तिने प्रकारे काही आताच करणार, कोणाकडे तरी उसने घेणार, व्याजाचे घेणार, एखाद्या मंत्र्याचे पाय धरणार, बाबा द्या तुमची फेडून मी हप्त्याने, बरोबर की नाही. हा लोभ निघाला, संपत्तीने जड झाला पाय, आशा लहरी तापला. आणि जर अशा अवस्थेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये, मग तो स्त्री असो पुरुष असो, जर त्याला तो जर सर्प चावला पाहिजेचा, मला पाहिजेचा, आणि अशा जर तापलेल्या शरीरामध्ये जर योग्य सद्गुरू नाही भेटला, हा जर त्याच विषयाला खतपाणी घालणारा जर भेटला तर तोही सर्पच होतो. कोण? ज्याला चावला येतो तेवढं विष त्याच्यामध्ये उतरतो. आणि अशा स्थिती जर कामनी कामाची डोळा आले पित्त, रस स्तुती निंदा काळे झाले दात, विकल्प वासनेच्या मुंग्या धावत असणाऱ्या सर्व प्रकारच्या या मानवी देहातल्या इच्छा अपेक्षा भोगण्यासाठी, संपवण्यासाठी ज्या मनाच्या वासना आहेत त्या आल्यानंतर त्या शांत करण्यासाठी दवाखान्याचा उपयोग होतो का? दवाखान्यात माणूस कधी जातो? पाय मोडल्यावर, डोकं दुखत असल्यावर, येणे तिने प्रकारे स्थूल देहाचा कुठलाही अवयव जर दुखत असला तर माणूस दवाखान्यात जातो. पण मनुष्याचं जर मन दुखत असलं तर याचा दवाखाना कुठं आहे का? मनदुखीचा मला ही वस्तू भेटत नाही, मी लय महिन्यापासून प्रयत्न करतोय पण मला काय त्याला गुणच येईना, असं आहे का? गुरु गारुडी आला धावो, गुरु गारुडी आला धावो,
डॉक्टरकडे आहे कलियुगामध्ये, पण या मन आजारी नावाच्या विषयाला ग्रासलेल्या त्रासलेल्या मनाचा दवाखाना कुठला आहे? सद्गुरूचा आहे, सद्गुरूचा. आणि त्या सद्गुरूच्या दवाखान्यात गेल्यानंतर बोध वैराग्याचे पाजिले पाणी. काय स्थिती होईल की गुरुकडं शिष्य गेल्यानंतर शांतच होतो का नाही? आणि शांत होत असेल तरच दवाखान्यात तुम्ही गेले 2 दिवस 4 दिवस 8 दिवस ऍडमिट झाले, बिलही भरलं, पण जर तुम्हाला गुण आला नाही तर तुम्ही परत त्या दवाखान्यात जाता का? आणि कोणी जात असेल तर जाऊन देतात का? का बरं? गुणच येत नाही. तसं ज्या सद्गुरूच्या सहवासात संगतीने तुम्ही राहताय, जगताय, वागताय, ज्या मठावर तुम्ही जाताय दर एकादशीला, तिथं जाऊन जर तुमच्या मनाची तृप्ती होत नाही, समाधान होत नसेल, संसाराविषयी विरक्ती उत्पन्न होत नसेल, संसार जर दुःख मूळ वाटत नसेल, निस्तेच अभंग चालू आहे पाच नाही का? टाकल्याचे संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. अशा असणाऱ्या दुःखमय संसारापासून जोपर्यंत साधकाची विरक्ती होत नाही, साधकाचा त्याग होत नाही. मला सांगा, मी जर सकाळी 5 वाजल्यापासून घर सोडलं नसतं, अर्धी राहिलेली पेरणी जर मी पूर्ण करीत बसलो असतो तर इथं पोहोचलो असतो का? त्याग केला, त्याग. बहू गेल्यावर पेरू. हा साक्षी आमची बहुत आहे ना, अर्धी पेरणी तशीच राहिली. मी गृहस्थाश्रमी, मी पण संसार करतो, संसार केलाच पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जोडी घेऊन निघावं लागेल. एवढ्या टायमात लगेच 2 साधकांना भाऊ जोडी ठेव आपल्या आश्रमाला दान द्यायला नाही का? म्हणून कामामध्ये काम काधी होणार राम राम, जाईल हा भवस सुख होईल दुःखाची सुख येईल. पण आपण पहिलं संसारात कष्ट केले पाहिजे, काम केलं पाहिजे, घरच्यांच्या पण इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, तेव्हाच आपण संसारात टिकू शकतो. असणारे काम क्रोध लोभ आपले जाऊ शकतात. योग्य सद्गुरूच्या संगतीनं सहवासानं त्यांच्या उपदेशानं असा सद्गुरू आपल्याला बोध देतो, विवेक अंजन आपल्या डोळ्यात घालतो, वैराग्य त्याग आपल्याला शिकवतो की ज्या माझ्या सर्व तुकोबारायांचं जीवन जर बघितलं, असणारी सावकारकी डोळ्यात देखत सोडून दिली असणाऱ्या काही हिशोबाच्या वया, बैलगाड्या काय कितीतरी वया अशा हिशोबाच्याच बुडून टाकल्या, पण त्याविषयी लोभ उत्पन्न झाला नाही. माझा व्यवसाय बुडाला असे कधी म्हटले. आणि असं त्यांचं जीवन जेव्हा माझ्या छत्रपतींच्या समोर आलं, तेव्हा छत्रपतींना सुद्धा तुकोबारायांना गुरु करून घ्यावशी कोणाला. आणि आपल्याला साधा गावचा सरपंच म्हणतो या नाही बशी, तर त्याला काय कळते? महाराज कीर्तन करते पण त्याला काय कळते? कोण? छत्रपतींनी जेव्हा त्यांचा नजराना नाकारला तुकोबारायांना, त्याविषयी लोभ उत्पन्न झाला नाही, मोह उत्पन्न झाला नाही. घरी घेऊन आल्यावर आपण त्यांच्या घरी येतो, मागवतो, पण छत्रपती तुकोबारायांच्या घरी आलती घेऊन, तुलाही परमार्थ करतोय, पैसे घेत नाही कीर्तनाचे, हे तुझ्या बायका मुलांसाठी एवढं राहू दे. पण तरी तुकोबाराया काय म्हटले? तुमचे धन ते मज मृत्यू के समान. गोड वाटतं ना?
पण आचरणाला बोलता वाटे सोपे करणे करता कापे थोडा लांबून येऊन आणि तसं जायचं 200 किलोमीटर येऊन तसं जायचं बोलता वाटे सोपे करणे करता कापे नव्हे किळसच आली पाहिजे त्या धनाविषयी त्या प्रॉपर्टी विषयी तरच अध्यात्मामध्ये भाऊ तू पिकणार आहे तू परिपक्व होणार आहे तू स्थिरावणार आहे तुझे विषय जाणार आहे बाकी लोकांना सांगायला प्रमाण म्हणायला खूप गोड वाटतात आणि हे बोलणं जेव्हा आचरणात कृतीत येईल तेव्हाच माझे ऐकणारे श्रोते माझ्या ऐकणाऱ्या महिला माझे ऐकणारे पुरुष आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे आपल्या जगण्यावर विश्वास ठेवणार आहे आपल्या वागण्यावर विश्वास ठेवणार आहे आणि त्या वागण्याच्या जगण्यातल्या एकमेकाच्या संवादाला संगतीला सहवासाला परमार्थ म्हणतात कीर्तन सांगण्याला परमार्थ नाही म्हणतात ही दौंडी आहे दौंडी काय आहे असं असं तुकोबरायांनी केलं गाढवाला नाथरायांनी पाणी नामदेवरायांनी कुत्र्याला कुत्र्यामध्ये देव कोणी मला नाही पाहता त्यांनी असं केलं जसा ग्रामपंचायतीमध्ये शिपाई मीटिंग देतो शिपाई गावात काय करतो दौंडी देतो मला सांगा काय सांगतो उद्या असं असं ठरणार आहे मी ठरवणारे म्हणतोय का मी असं असं बोलणारे म्हणतो का फक्त असं असं ठरणारे असं असं होणारे उद्या तुम्ही 10 वाजता हजर राहा असा शिपाई जसा दौंडी देतो तसं आम्हालाही इथं साधू संतांनी असे जगले असे वागले आम्हाला असं वागायचं नाही आम्ही त्या शिपायावानी फक्त दौंडी देतो तुका म्हणे मज धाडी निरोप ही दौंडी आहे हिच्यावर तुम्हाला विश्वास ठेवता आला तर ठेवा आणि जो विश्वास ठेवील जो खरोखर तसा जगेल तसा वागेल त्याच्या जीवनामध्ये खरोखर सुख आल्याशिवाय राहणार नाही काम क्रोध लोभ निमाले ठाईच आणि पुढं काली बाहेरून येते का बाजारात मिळते का जसा आंबा आतले आतच पिकतो त्याला बाहेरून आता पावडर मारतात बघ का स्वे मारतात म्हणते आता पिकवायसाठी खरंय का तर ते आता चालणार मुंडे आल्यापासून चालणार आता नाही चालणार तसं याही आंब्याला पिकवण्यासाठी अवघी आनंदाची सृष्टी कुठं आतच ठाईच मुराली तो कडूपणा तो विषय आतले आतच निघून गेला पाहिजे दुपारी आपला विषय झाला बाबा कशावरून हा बोला बोला बोलू त्या काय नाही हो अध्यात्मामध्ये बोलतात हा अध्यात्म वारकरी त्याग वैराग्य दाखवण्यासाठी कुणी शरीराचं काहीतरी करून टाकतं नाही का काहीतरी करून टाकण्यापेक्षा नाही असं समजा ना नाही असं त्याला म्हणायचं ठाईचं मुराला अनुभवे अवघी आनंदाची सृष्टी हे विषय आतले आतच संपून गेले पाहिजे आणि मग आनंदुळे आज आणि असा जेव्हा साधकाला त्या आंब्याप्रमाणे पिकल्याचा अनुभव येईल आनंदाचा अनुभव येईल जेव्हा स्वतः आनंदी होईल तेव्हा स्वतःचा आनंद त्याला जगामध्ये दिसेल अवघीची त्रिलोक्य आनंदाची अध्यात्मातले ऐका 10 मिनिटं
आणि खूप कळकळ वाटते हो या जीवानीची. बुडते हे जन नदे थोडे डोळा येतो कळवळा, म्हणून बोलत वाटतं बरं का. हे दुश्मन आहे सहाय्य विकार आपल्या जीवनातले. हे केल्यानंतर माणूस सुखी होतो, समाधानी होतो. नवे नवे त्या सुखाला काय म्हणतात? आनंद म्हणतात. आनंद आपण बोलता बोलता बोलतो ना बाबा, लय आनंदी माणूस दिसतो हा. कधी रडताना, कधी कोणाची निंदा करताना, कधी कोणाला नाव ठेवताना, कधी शिवी देताना दिसत. का बरं? तो आनंदी असतो, तो समाधानी असतो, तो सुखी असतो. आणि जो सुखी असतो, तो समाधानी असतो, त्याला सर्व जग कसं दिसतं? विष्णुमय जग वैष्णवांचा भेदा भेद. आणि अशी एकदा त्या मनाची स्थिती झाली, असं एकदा ते मन सुखी समाधानी झालं की त्याला सर्व जगाचा विसर पडतो. अभंगाचं तिसरं चरण. स्वयमेव बाहेर नाही, स्वतःच अंतकरणामध्ये सर्वांचा विसर पडतो. हे ऐका ऐका 10 मिनिट ऐका. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव. सर्व घटात मी पांडुरंगच आहे, माझं सर्व विश्वची माझे घर. ऐसी मती दयाची स्थिर बहुना चराचर का हरित झाला. एक उदाहरण सांगतो तुमच्यासाठी. तुम्हाला काही प्रमाण काही कळा नाही. एक रामायणातलं उदाहरण सांगतो बरं का. कशासाठी? तुम्हाला सर्व अभंगाची वाट दिसावी, सापडावी. की जसं प्रभू रामचंद्र आपल्या जीवनामध्ये आपल्या वडिलांच्या नवे नवे आईच्या शब्दा खातर, वडिलांच्या वचनपूर्तीसाठी कुठे गेला? हा किती दिवस? एका सावत्र आहे. महिलांनो ऐका जरा, एवढं उदाहरण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे बरं का. सख्या आईच्या नाही, सावत्र आईच्या वचना खातर, वडिलांच्या सुखासाठी, समाधानासाठी 14 वर्ष स्वतःच्या जीवनाचा, तारुण्याचा, गादीचा त्याग करणारा पुत्र तुमच्या समोर शास्त्र म्हणून उभा आहे. कोणासमोर? हे महिलांनो, सावत्र आई होती रे. सावत्र आईचा शब्द राखण्यासाठी एक मुलगा 14 वर्ष दुःख सहन करतोय. जन्मदाती ही आई म्हणत होती त्याला. काय तिचं नाव? रामाच्या आईचं नाव. हा पाठ आहे तुमच्या. काय म्हणत होती? अरे रामा, त्या कैकेयीचा शब्द तुला मनावर घेतला आणि तिचं ऐकून तू, सावत्र आईचं ऐकून तू वनवासाला निघाला. तुझी जन्मदाती आहे, मी तुला थांब म्हणते. काय म्हणते? मी तुला नको जाऊ म्हणते वनवासाला. पण ऐकलं का रामानं? का बरं? का नाही ऐकलं? त्याच्याकडे भेदभाव नव्हता. त्याच्याकडे सावत्र आणि सख्खी आई हा भेदभावच नव्हता. आईला सांगितलं, आई सावत्र असो नाही तर सख्खी असो, जन्मदाती असो नसो, माझ्या वडिलांची तीही पत्नी आहे, तूही पत्नी आहे. मला माझ्या वडिलांच्या
वचनपूर्तीसाठी वनवासाला जावंच लागेल. हा भेद हे द्वैत माझ्या प्रभू रामचंद्रानं एक आदर्श जीवन ठरवून देणारं उदाहरण तुमच्या डोळ्यापुढे आहे. कधी विचार केलाय का याच्यावर? नाही करणार तुम्ही. का बरं? का बरं करणार नाही? जोपर्यंत तो राम तुमच्या डोळ्यापुढे येत नाही तोपर्यंत तुमचंही जीवन सुखाचं समाधानाचं होत नाही. कारण तुम्ही पावलोपावली मी आणि माझं संसारातल्या सर्व वस्तू मला आणि माझ्या आहेत, माझ्याच मुलांना मिळाल्या पाहिजे, जावाच्या नाही, सवतीच्या नाही. माझ्याकडे बघा, तो फोटो काढणार आहे, उद्या दिसेल तुम्हाला, पण माझं बोलणं एकदा निघून गेल्यावर परत नाही ना. तुम्ही म्हणजे काय तू तरी बोलतोय, आम्ही रोज ऐकतोय नाही का? हा बरोबर आहे पप्पा, आम्ही रोज ऐकतो. मोबाईलला तर नुसतं हात लावला, मोबाईलला हात लावला की चित्र आहे, ऑन जरी केला ना आणि चित्रा शेजारी चित्र आहे. बरोबर का विषय? मी पुन्हा थोडंसं मागं जाईल. चित्रा शेजारी चित्र आहे, वरती शास्त्री महाराजांचं कीर्तन, त्याच्या खाली काय आहे तुम्ही बघा. किती तुम्हाला या कलियुगामध्ये चुकीच्या संस्कारांनी किती घेरलेलं आहे. तुमच्या जवळ मोबाईल नसला तर तुम्ही जेवत नाही, झोपत नाही, चालत नाही, पाऊल सुद्धा टाकत नाही. पहिला खिशाला हात लावतात, मोबाईल कुठे, आणि मोबाईलमध्ये सर्व विषय भरलेले आहेत. कसा तो राम तुम्हाला कळेल? कशी ती कौशल्या, कशी ती रामायणाचं जीवन नुसतं ऐकण्यासाठी नाहीये, आचरण्यासाठी आहे. माझ्या प्रभू रामचंद्रानं आचरण केलं, असणाऱ्या गादीचा त्याग केला आणि तेव्हा त्याला जीवनाची किंमत कळाली. त्यागाशिवाय नाही. असं तुम्ही तुमच्या जीवनात माझ्या प्रभू रामचंद्रासारखं असणारा खोटा संसार, असणारा क्षणिक लटका, तारुण्यात आहे तोपर्यंत आपल्याला संसार गोड वाटतो. ऐका जरा, जोपर्यंत मस्ती आहे, या शरीरात ताकद आहे तोपर्यंत आपण सर्व कामे करतोय. आपल्याला बायका मुलं चांगली म्हणतात, जीव लावतात, गोड बोलतात. पण एका या शरीरातली ताकद कमी कमी होत गेली की गोड बोलणं सुद्धा कमी कमी होत जातं. हो, तुम्ही अनुभवताय, पण तुम्हाला पर्याय शिल्लक नसतो. तुमच्या मनाला त्या बायका मुलांचे शब्द ऐकण्याची सवय लागलेली असते. तुम्ही तिथंच पडून असतात. लांचावले म्हण लागली से भोली जिवे न सोडी ऐसे दादे. तुमचं मन तारुण्यापासून त्या स्त्री पुत्र मुलांचे शब्द ऐकण्यामध्ये मन खेचलेलं असतं. ते 50 नंतर 60 वय झाल्यानंतर तेच शब्द जर कटू यायला लागले तर तुमचं मन पश्चातापात जायला लागतो. त्यावेळेस तुमच्याकडे साधन राहत, आमचे वारकरी म्हटले एसटीनं या, एसटीनं. काय म्हणलं आम्ही एसटीनंच येऊ, जर नाही भेटली एसटी तर गाडी आणू म्हणलं. का साधन आपलं होतं ना घरचं म्हणून आलो. तसं तुम्ही संसारामध्ये ज्यांच्यावर अवलंबून होते ते जर तुम्हाला दुष्ण द्यायला लागले ऐन वेळे 50-60च्या नंतर, हे साधन तुमच्याकडे पाहिजे. कुठलं? हे धन तुमच्याकडे पाहिजे, नामस्मरण तुमच्याकडे पाहिजे. हे सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, ठाईचं बैसवणी करा. एक चित्त आवडी अनंत आळवावा, ही स्थिती तुमची पाहिजे. तुम्हाला बायको शिवाय न करणारे बरेच पुरुष मालकरी वाळकरी, त्यांना बायको दिवसभर दिसली नाही ना, अजिबात करमत नाही बाबा. हा, मी काय म्हणतोय, कलियुगातले तुम्ही वारकरी माळकरी, तुम्हाला स्वतःचं सुख, स्वतःचं समाधान हे तुम्हाला नामस्मरणात कळलं पाहिजे, वाटलं पाहिजे. तरच तुम्ही या अध्यात्मामध्ये टिकू शकतात, विषयी विरक्त होऊ शकतात. आणि असे विषयी विरक्त झालेले महात्मे, त्यांना त्यांच्या संसाराचा आठवही राहत नाही. मी कोणाचा मुलगा आहे, मी कोणाचा बाप आहे, मी कोणाचा भाऊ आहे, मी कोणाचा नवरा आहे, मी कोणाचा भाऊ आहे. सर्व विषयाचा तुकोबरायांना जसा विसर पडला, तुकोबरायांना सांगितलंय बस आता, जिथपर्यंत शक्य होतं तिथपर्यंत मी संसाराचा गाडा चालवला, ओढला, सावकारकी केली. आता माझ्या डोळ्याला हे दुकान, हा व्यवसाय मला करायचा नाही, हा संसार मला करायचा नाहीये. भावांना सांगितलं तुमचं वाटून घ्या. बरोबर कळतंय ना?
मला हा संसार नको आहे म्हणून तुकोबारायांनी त्याच ठिकाणी संसार विभक्त केला आणि त्या संसाराला जशी तिलांजली दिली. संसाराच्या नावे घालून या संसाराच्या नावे घालून या शून्य किती सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास स्वमिती. अशा सर्व साधू संतांची स्थिती नव्हती. नाथराया असो तुकोबाराया असो नामदेवराया असो सर्व संतांनी या स्थितीनं जाऊन डोळ्या देखत आपल्या संसाराचा त्याग केला आणि हे ज्याला जमतो त्याच उत्तराभंगाचं चौथं तुका म्हणे भाग्य या नावे माझी तुका म्हणे भाग्य या नावे माझी तुका म्हणे संसारी
म्हणे भाग्य या नारी म्हणे संसारी जन्मी याची लागे. सांसारिक जीवाचं भाग्य आणि आध्यात्मिक जीवाचं भाग्य एवढे दोन शब्द तुमच्यापर्यंत शेवटी पोहोचवतो की आपल्या प्रत्येक सांसारिक जीवाला, व्यावसायिकाला, संसार करणाऱ्याला संसारामध्ये भाग्य कशाला म्हणतात. एवढं जरी घरी घेऊन गेले ना तुम्ही तर कीर्तनाचं सार्थक होईल का की तुम्ही संसारामध्ये दररोज कमीत कमी रुपया तरी जोडला गेला पाहिजे. काय संसारामध्ये रुपयाला तरी वाढ झाली. मनुष्य जन्मात येऊन संसार करता करता एक बिघा तरी घेता आला. संसार करता करता मध्ये एखादी गाडी, एखादा बंगला येणे त्याने प्रकारे संसारातली भोगाची गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सहजगत्या म्हणतात आमचं भाग्य चांगलं हो, म्हणून शेजाऱ्याची बिघावर माझ्या घेता आली नाही तर शक्य नव्हतं. तुझं लई जणांचा डोळा होता. माझं भाग्य चांगलं म्हणून मला शेजाऱ्याची जमीन घेता, माझं भाग्य चांगलं म्हणून मला नवी गाडी घेता, माझं भाग्य चांगलं म्हणून मला मुलगा येणे तेने प्रकारे प्रत्येक संसारातली गोष्ट उपलब्ध झाली की त्याला तुम्ही सहजगत्या भाग्य म्हणतात. अहो म्हणता का नाही बाबा, म्हणता ना. पण माझ्या साधू संतांची भाग्याची व्याख्या वेगळी होती. काय होती. भाग्य मनोदया माझ्या साधू संतांची भाषा वेगळी होती. संसारातली कुठलीच अपेक्षा करणार नव्हती. भाग्य मनोदया शरण गेलो पंढरीराया, भाग्याचा उदय तेरे जोडी संत पाराय. अरे त्यांचं भाग्य वेगळं होतं. उजळले रे भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी आला. आध्यात्मिक जीवनामध्ये जे सुख, जे समाधान, जो आनंद, जो सोहळा त्यांना अनुभवायला भेटतो त्या आनंदाला भाग्य म्हणतात. माझ्या तुकोबारायांनी डोळ्यात एकच त्यांच्या संसाराचा आपला त्याग केला. आपल्या जीवनामध्ये जेवढा त्याग होईल आध्यात्मिक कार्यामध्ये, वारीमध्ये, दिंडीमध्ये भोग घ्यायचा नाही बरं का. पायी वारी चालत असताना आम्ही वारकरी चालत असतो पण भोगाकडे जास्त लक्ष असतं आमचं नाही का. खाण्यापिण्याकडं, देण्याकडं. वारी असता याला म्हणतात की वारी वारी जन्मा मरणा वारी. हरी पडलो आता संकट निवारी. पण आपल्यावर काही संकट आपण येऊ देत. सकाळी संध्याकाळच्या ठेप्यावर कशी सोय याचं नियोजन केल्याशिवाय राहत. हा सकाळीच आपल्याला ठेपा संध्याकाळचा आहे का, पंगत आहे का, येणे प्रकारे वारी करणं म्हणजे वारकऱ्याचं लक्षण संसारिक भोगाचा त्याग करणं. घरी आपण गादीवर खाटेवर झोपत असेल, घरात झोपत असेल, फॅनच्या हवेखाली झोपत असेल तर त्या सर्व भोगाचा त्याग करणं म्हणजे वारकरी आहे. उघड्या हवेत, मैदानात, कधी कधी रस्त्यावर पण झोपावं लागतं पाऊस नसेल तर. असणाऱ्या भोगाकडून त्यागाकडे जाणं म्हणजे वारी आहे बरं का. त्यासाठी संगत वारकऱ्याची लागते. नाही तर आपण वारीला जायचं आदल्या दिवशी ठरतो. पुढल्या वर्षी जायचं असतं तरी या वर्षी भिशी नाही का, पंक्ती काय काय असतात सकाळच्या संध्याकाळच्या प्रकारे. मी काय सांगतोय,
आपण घरचा त्याग करतो महिनाभर, पण आपण भोगाकडेच लक्ष देतो दिंडीत असताना सुद्धा. पण रस्त्यानं भजन व्हावं, नामस्मरण व्हावं, संतांची भेट व्हावी, संगत चांगली घडावी याकडे आपलं लक्ष नाही. ते नेमाचं भजन आपल्या हातून व्हावं हे वारकऱ्याचं लक्षण आहे. कारण माझ्या संतांनी सांगितले, पंढरीचा वारकरी तो अधिकारी मोक्षाची पंढरीचा वारकरी वारी चुकून निधी हरी. वारकऱ्याचे अनेक लक्षण आहेत, अनेक फायदे आहेत, पण ते आपल्याला मिळण्यासाठी आपण त्या बंधनात, त्या वाटेनं, त्या नियमानं चाललो तर होईल. म्हणून बाबा हो, माझ्या बोबड्या बोलाप्रमाणे आजच्या या 5व्या दिवशी तुमची तोडकी मोडकी जेवढी काही माझ्या अनुभवातून या अभंगाची सांगड घालण्याचा मी प्रयत्न केला आहे, तो तुमच्या जीवापर्यंत कुठपर्यंत गेलाय ते तुमचं तुम्हालाच कळत असतं. बाकीच्यांना ते सांगता येत. बाकीचे नुसतं म्हणतील काय बाबाला सर नव्हता, ताण नव्हता, आवाज नव्हता, आणि तिने प्रकारे गोष्ट सांगितली नाही, हसवलं नाही. पण अभंगाचं मर्म तुम्हाला जर कळत असेल, शब्द कळत असतील, तर ती शब्दाची जुळवून त्याचं उत्तर, त्याचा प्रश्न, त्याचा दृष्टांत, त्याचं सिद्धांत तुमच्या लक्षात येईल. म्हणून एकदा सर्वांनी सावध बसा, सावध. काय करा, सर्वांनी एकदा वरती हात करावं. हा, विठोबा रखुमाई. पिकलिया से कोण गेले, वैसे आम्हा केले पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव गेले भावा झाला स्वयंमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले हरीची सर्व आनंदाची सृष्टी हरी. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी याचिला. काम क्रोध लोभ निमाले ठाई सर्व आनंदाची सृष्टी हरी. आपल्या हरिनाम सप्ताहाच्या 5व्या दिवशी या तुकोबरायांच्या भंगावर तुकोबरायांचा अनुभव माझ्या अनुभवाशी जुळून मी जो काही प्रयत्न केला तुमच्या मनापर्यंत जाण्याचा, मनापर्यंत पोहोचण्याचा, माझा अनुभव त्यांच्या अनुभवा एवढा व्यापक नसेलही, माझा अनुभव त्यांच्या इतका, त्यांच्या सुखा इतका नसेलही, तर माझ्या वारकरी जीवनाला, माझ्या सुखाला मला पुरेसा आहे म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि आज 5व्या दिवशी तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या, पंक्तीवाल्यांचे, सर्व आयोजक नियोजकांची, सर्व गायक वादक, तुम्ही रोज नावं ऐकतात, मी नावं घेऊन वेळ तुमचा घेत नाही. आजचे जे सेवेकरी आहेत ज्यांनी आम्हाला निमंत्रण केलं त्यांच्या कुटुंबात आम्ही गेली 2 तास होतो, पण आम्हाला असं परक्यासारखं वाटलं नाही, घरातल्यासारखं वाटलं. तिथलं जेवण, तिथलं बसणं, अतिशय गरीब कुटुंब आहे. अध्यात्मामध्ये गरिबीच पाहिजे, श्रीमंती असली तर आपल्याला देव आठवत नाही, संत कळती नाही, मंदिर दिसत नाही, सप्ताह तर मुळीच दिसत नाही, वर्गणी घरी येऊन घेऊन जा, मला यायला सुद्धा वेळ नाही. लोक 400 रुपये माणूस देतात, तरी 800 रुपये देतो, पण मी येत
तिने प्रकारे अगदी व्यवस्थित तुमचं नियोजन आहे. ऐकल्याप्रमाणे 2 तासात सर्व चौकशी झाली, पण अतिशय अध्यात्माप्रमाणे अध्यात्म चालू आहे. असंच चालू राहू द्या. पांडुरंगा चरणी असणाऱ्या बाबांच्या चरणी अशीच आपण सर्व प्रार्थना करू की या पिंपळगाव गाणीच्या ग्रामस्थांना वारकऱ्यांना अशीच सद्बुद्ध्या लाभू दे. झालेली सेवा माझ्या सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी, माझ्या सद्गुरू अनाथ बाबांच्या चरणी असणाऱ्या या विधेही 400 वर्ष होऊनही शेख मोहम्मद बाबा आज तुमच्यामध्ये या कार्याच्या निमित्तानं जिवंत आहेत. त्यांच्याच नावानं हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यांच्याच जयंतीच्या निमित्तानं हा असाच चालू राहो अशी प्रार्थना करू. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली